ठीक आहे, सांगतो मी. ओके, ठीक. येस सर. बघा, पॉइंट सेकंड मध्ये लाईन चार्ट, ड्रिल डाऊन लाईन चार्ट, एरिया चार्ट, लाईन वर्सेस कॉलम चार्ट, ट्री मॅप, वॉटरफॉल, स्कॅटर आणि गॉज चार्ट, जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते चार्ट आपण आज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. पॉसिबल झालं तर सर्व एच पर्यंत, ए टू एच पर्यंत आपण कव्हर करूया, ट्राय करूया. आपण सुरुवातीला आपण लाईन चार्ट पासून सुरुवात करूया. हा एक लाईन चार्ट आहे. आधी मी तुम्हाला इंटरप्रिटेशन देतो की लाईन चार्ट मधून आपण काय पाहू शकतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल लाईन चार्ट कसा ड्रॉ करायचा. लाईन चार्टचा उपयोग आपण मोस्टली ट्रेंड पाहण्यासाठी यूज करतो. अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, किंवा त्याची मुवमेंट कशी झालेली आहे, सायक्लिक ट्रेंड मध्ये झालेली आहे का. तर एक मेन पॉइंट त्याचा आहे की जो ट्रेंड आहे तो ट्रेंड पाहण्यासाठी आपण काय करतो, लाईन चार्टचा यूज करतो. जर तुम्ही पाहिलं असेल तर अशी लाईन तुम्ही क्रिकेटमध्ये वगैरे पाहिली असेल, ओव्हर वर्सेस रन, करेक्ट. ज्या पद्धतीने जसं जसं ओव्हर पुढे जातो तसा ते एक लाईन चार्ट काय होतो, तुमचा प्लॉट होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला लाईन चार्ट काढायचा. पण हा लाईन चार्ट आहे ना, तो डिपेंड आहे टाइमवर. लक्षात, हा डिपेंड कशावर आहे, मोस्टली टाइमवर डिपेंड आहे. जसं की आता मी 20 ओव्हर्स मध्ये तर 1 नंतर 2 ओव्हर येणार, 2 नंतर 3 येणार, म्हणजे ह्याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे. जिथे सिक्वेन्स आहे तिथे हा लाईन चार्ट येतो. लक्षात ठेवा, जिथे जिथे सिक्वेन्स येईल तिथे हा तुमचा लाईन चार्ट प्लॉट होईल. आणि सिक्वेन्स मोस्टली हे टाइम मध्ये असतात. तर आपल्या डेटामध्ये सिक्वेन्स जर पाहिलात तर सिक्वेन्स फक्त ऑर्डर डेट मध्ये सिक्वेन्स आहे. 16 नंतर 17, 17 नंतर 18, 18 नंतर 19, किंवा जानेवारी नंतर फेब्रुवारी, फेब्रुवारी नंतर मार्च, मार्च नंतर एप्रिल, किंवा फर्स्ट डेट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं 30 पर्यंत. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स नेहमी एक्स ऍक्सिसला पाहिजे आणि वाय ऍक्सिसला तुम्ही कोणताही क्वांटिटेटिव्ह डेटा घेऊ शकता. एक्स ऍक्सिसला नेहमी सिक्वेन्स पाहिजे, वाय ऍक्सिसला कोणताही क्वांटिटेटिव्ह डेटा घेऊ शकता. तर सिंपल मी एक चार्ट तुम्हाला, लाईन चार्ट तुम्हाला इथे प्लॉट करून दाखवतो. मी इथं सध्या ह्याला हाईड करतो. इथे जे व्हिज्युअल्स आहेत इथे तुम्हाला दिसेल की लाईन चार्ट कुठे आहे. तुम्ही जसं कर्सर मूव्ह कराल त्या पद्धतीने इथे पॉपअप भेटेल. तर इथे बघा लाईन चार्ट आहे, बरोबर. लाईन चार्टला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे एम्प्टी लाईन चार्ट येईल. ह्याला रिसाइज करून घ्या, ऍडजस्टमेंट करा, ज्या पद्धतीने तुम्हाला साईज हवी त्या पद्धतीने. आता लाईन चार्ट मध्ये तुम्हाला इथे व्हॅल्यूज विचारत आहेत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. बघा इथे व्हॅल्यूज विचारत आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्स ऍक्सिसला सिक्वेन्स पाहिजे, तर आपल्या डेटामध्ये ऑर्डर डेट आहे म्हणून मी हा सिक्वेन्स काय करतो, ऑर्डर डेट एक्स ऍक्सिस मध्ये ऍड करतो. आणि वाय ऍक्सिसला मला सेल हवे आहेत, म्हणजे इयर बाय इयर सेल किती झालेला आहे त्यासाठी मी काय करेन, हा सेल घेईन वाय ऍक्सिस मध्ये. ठीक आहे, हा माझा एक प्लॉटिंग आहे. जर तुम्हाला इयर बाय इयर प्रॉफिट पाहायचं असेल तर सेलला रिमूव्ह करा आणि प्रॉफिटला इथे तुम्ही ड्रॉप करा. ठीक आहे, आता इयर बाय इयर इथे प्रॉफिट इन्क्रीज झालेला, हा एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. तर लाईन चार्टचा उपयोग ट्रेंड पाहण्यासाठी होतो. ठीक आहे, हा एक बेसिक लाईन चार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स मध्ये जर विचार केला तर इतर लेजंडचा ऑप्शन आहे. बघा, जर मी रिजनला ड्रॅग करून जर लेजंड मध्ये ऍड करत असेल तर माझ्याकडे टोटल 4 रिजन आहेत. तर लाईन मध्ये काय चेंजेस होतात पहा. तुमचे जे टोटल एक लाईन होता तो 4 लाईन मध्ये डिवाइड झालेला आहे, सेग्रिगेट झालेला आहे. रिजन मध्ये सेंट्रल रिजनचा वेगळा लाईन तयार झालेला आहे, ईस्ट रिजनचा वेगळा लाईन, साऊथ आणि वेस्टचा लाईन हा वेगळा झालेला आहे. एकूण 4 लाईन तुमचे क्रिएट झालेले आहे, कारण मी तिथे लेजंड ऍड केलेला आहे. लेजंड नको असेल एकच लाईन शो होईल.
मला कॅटेगरी वाईज शो करायचा आहे, कॅटेगरीला पिक करा, लेजन मध्ये ड्रॉप करा, कॅटेगरी वाईज तुम्हाला तो लाईन चार्ट शो होईल. म्हणजे लाईनला आपण सेपरेट आउट करतोय ऍज पर कॅटेगरी. अशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट नेम, कॅटेगरी, सब कॅटेगरी, स्टेट, रिजन अशा कोणत्याही लेजनने त्याला मेन लाईनला तुम्ही सेपरेट आउट करू शकता. ठीक आहे. हा आहे ऑफिस, हा आहे टेक्नॉलॉजी, सेकंड लाईन ऑफिस अँड थर्ड लाईन इज फर्निचर. सिंपल ग्राफ आहे. आता ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन काय असतील? कस्टमायझेशन बघा, एक तर लाईन कलर चेंज करू शकतो, लाईनचा टाईप चेंज करू शकतो, लाईनची विड्थ ऍडजस्ट करू शकतो आपण. आता इथे कर्सर नेल्यानंतर जिथे सर्कल येतात त्याला आपण मार्कर म्हणतो. ते मार्कर आपण ट्रायंगल, स्क्वेअर, स्टार असे वेगवेगळे तिथे आपण ऍड करू शकतो. आणि एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, टायटल, लेजंड हे तर कॉमन आहेत. तर आपण बघा, मी फॉर्मॅटमध्ये इथे मूव्ह करतो, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता इथे जो अलर्ट आलेला आहे, अलर्ट का आलेला आहे? कारण की जो एक्स ऍक्सिस आहे तुमच्या साईज मध्ये फिट होत नाहीये प्रॉपर. ठीक आहे, आता प्रॉपर फिट झालेला आहे म्हणून तिथे अलर्ट गेलेला आहे. जिथे जिथे अलर्ट येईल तिथे समजा की तो प्रॉपर साईज मध्ये फिट झालेला नाहीये. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. सेकंडरी वाय ऍक्सिस आपण नंतर पाहूया. लेजंड ऑन, ऑफ, ऑन. लेजंडला सुद्धा अलर्ट आलेला आहे कारण तो रिसाईज झालेला नाहीये. जर आपण ह्याचा टेक्स्ट साईज जर कमी केला तर मे बी तिथे फिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आपण याला बोल्ड करूया. बघा, इथला अलर्ट केलेला आहे, जो काही एरर होता तो, कारण की ऍडजस्टमेंट केलेली आहे. आता झूम स्लायडर दोन्ही साईडला आलेला आहे कारण की इथे सुद्धा क्वांटिटेटिव्ह डेटा आहे आणि हा सुद्धा क्वांटिटेटिव्ह आहे. मागच्या पॉइंटमध्ये कोणत्या चार्टसाठी आपण झूम स्लायडर पाहिला होता दोन्ही साईडला? कोणी सांगेल का? झूम स्लायडर दोन्ही साईडला, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, कोणता चार्ट होता? रिबन. रिबन चार्ट, एक्झॅक्टली, रिबन चार्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही झूम स्लायडर वापरू शकता. आता इथे पॉइंट आलेला लाईन्सचा. आता ह्या लाईन मध्ये पहा काय काय ऑप्शन आहेत. तुम्हाला हे काही प्रोसेस आहे ही सर्व लाईनवर अप्लाय करायची की पर्टिक्युलर एका लाईनवर अप्लाय करायचे हे तुम्ही डिसाईड करा. मी सध्या काय करेन, ऑरेंज टेक्नॉलॉजीवर अप्लाय करेन. सॉलिड आहे, 4 ऑप्शन आहेत, डॅशेड, डॉटेड, कस्टम. हा डॅशेड झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसत नाही. विड्थ तुम्ही हवी ते ठेवू शकता. डॅशेडने, सॉलिडने चांगल्या पद्धतीने विड्थ तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आणि कलर मध्ये तुम्हाला कोणता हवा तो कलर तुम्ही ऍड करू शकता. हे मेजर आहेत. ठीक आहे, मी जो आपला कलर होता अशा पद्धतीने ठेवतो. बघा, आपण काय केलेलं आहे, लाईन मध्ये जाऊन फक्त टेक्नॉलॉजीवर लाईनचा टाईप चेंज केलेला आहे आणि कलर चेंज केलेला आहे. सिंपल ह्याला मी परत मिनिमाइज करतो आणि लाईन नंतर येईन मी मार्करकडे. डेटा लेबल तुम्हाला माहित आहे, डेटा लेबल ऑन केल्यानंतर डेटा लेबल चार्टवर शो होतात. डेटा लेबल तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. मी काय करेन, हा जो शेड एरिया आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट आपला एरिया चार्ट आहे ना त्याच्यामध्ये हे शेड एरिया मी एक्सप्लेन करेन. हा जो मार्कर आहे इथे पहा, मार्कर मध्ये ऑलच्या ऐवजी आपण कुठे होतो, टेक्नॉलॉजी मध्ये. हा जो शेप आहे तिथे आपण घेऊया स्क्वेअर.
ठीक आहे. आता त्याची जी विड्थ आहे ती खूप मोठी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला शेपचा सुद्धा साईज मोठा करावा लागेल, तर इथे तो डिस्प्ले होईल. ऑल ओव्हर करायचं असेल तर सुद्धा तुम्ही ऑल ओव्हर करू शकता. हा जो शेप आहे आपण स्क्वेअर इथे ऍड करू शकतो. बॉर्डरचे सुद्धा कलर आपण चेंज करू शकतो. ब्लॅक आहे, मी व्हाईट करेन. हा कलर कशाचा आहे? ब्लू कलर. इथे आपण येलो कलर. ओके, ठीक आहे. ते डिपेंड करेल आता तुम्हाला कसा कलर ठेवायचा. बघा मी काय काय कस्टमायझेशन केले, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. लाईन चार्टमध्ये मेजर जे पॉईंट आहेत, एक लाईनची विड्थ, लाईनचा टाईप आणि लाईनचे मार्कर, हे 3 मेजर तुम्ही चेंजेस करू शकता. डॉटेड, डॅश, कस्टम. मार्करमध्ये स्क्वेअर, स्टार, ट्रायंगल, सर्कल आणि लाईन विड्थ तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. लाईनचा कलर चेंज करू शकता. जो मार्कर आहे त्याला बॉर्डर देऊ शकता, बॉर्डरचा कलर चेंज करू शकता आणि जो मार्कर आहे त्याचा सुद्धा कलर चेंज करू शकता. हे सगळे कस्टमायझेशन तुम्ही ज्या पद्धतीने ते मार्कर चेंज केलेले आहेत, तिथे लेजंडमध्ये सुद्धा बघा चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे, आपण हे कलर चेंज केलेले आहेत. अदरवाईज इथे तुम्हाला त्या त्या कलरमध्ये सुद्धा फॉर्मॅटिंग दिसेल. आता हा पिंक कलर म्हणजे टेक्नॉलॉजी, नेव्ही ब्ल्यू म्हणजे ऑफिस आणि हा स्काय ब्ल्यू म्हणजे फर्निचर. हा आहे आपला लाईन चार्ट, एकदम सिंपल. ठीक आहे, लाईन चार्टला पिक करणे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ॲड करणे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. फॉर्मॅटिंगमध्ये एक्स ॲक्सिस आपण पाहिलेला आहे, हा इथे चेंजेस होतात 16, 17, 18 इयर. वाय ॲक्सिसमध्ये इथे चेंजेस होतात, तुम्ही इथे चेंजेस करू शकता. सेकंडरी वाय ॲक्सिस अजून पाहिलेलं नाही आपण. लेजंड ऑन ऑफ. ठीक आहे, ग्रीड लाईन्स, बॅकग्राऊंडचे जे डॉटेड लाईन्स आहेत, ठीक आहे, ते आपण रिमूव्ह करू शकतो ग्रीड लाईन्सने. ऑफ केल्यानंतर ते निघून जातील. झूम स्लायडर ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. झूम स्लायडर लाईन्समध्ये लाईनचे काही फॉर्मॅटिंग दिलेले आहेत, कलर आणि स्टाईल. कलर आणि स्टाईल. त्यानंतर लाईन्स नंतर हा शेडेड एरिया आपण पाहणार आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. मार्कर्स पाहिलेले आहेत आपण. हे जे मार्कर्स आहेत, हे मार्कर जे आपण पाहिलेत ते इथे तुम्ही चेंजेस करू शकता. इथे रोटेशनचा ऑप्शन पण दिलेला आहे. मार्करमध्ये खाली डेप्थमध्ये पाहिलं तर त्याचे बॉर्डर्सचे कलर, बॉर्डर्स ॲक्टिव्ह आणि त्या मार्करचा कलर सुद्धा आपण चेंज करू शकतो. आणि हा डेटा लेबल आहे, ऑन केला की डेटा लेबल इथे डिस्प्ले होतील. त्याचे सुद्धा कस्टमायझेशन इथे दिलेले आहेत. त्याचा साईज चेंज होतो, त्याला बॅकग्राऊंड देता येतो आपल्याला. ठीक आहे, हे जे व्हॅल्यूज आहेत हे आपण त्याचे साईज कमी करू शकतो, त्याला बॅकग्राऊंड सुद्धा देऊ शकतो. तर आपण हे डेटा लेबल पाहिलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये आता डीपली जाणार नाही आहे. कुठे होतो आपण? डेटा लेबल, सिरीज लेबल आणि प्लॉट एरिया बॅकग्राऊंड आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहूया. तर हे सर्व पॉईंट आहेत लाईन चार्टमध्ये. सिरीज लेबल इथेच असेल मे बी. हां, टेक्नॉलॉजी, ऑफिस सप्लायज आणि फर्निचर. आणि हे सुद्धा तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. जिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन दिसेल ना तिथे समजून चला की तुम्हाला ते कस्टमायझेशनचे ऑप्शन तिथे दिले असतील. व्हॅल्यूज, बॅकग्राऊंड हे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. आता तेवढं तुम्हाला नॉलेज आलेलं आहे की जिथे ड्रॉपडाऊन आहे तिथे समजून चला की तिथे कस्टमायझेशनचे ऑप्शन दिलेले आहेत. तर हा आहे आपला लाईन चार्ट. आणि लाईन चार्टचा उपयोग मोस्टली ट्रेंड पाहण्यासाठी होतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता हा जो ड्रिल डाऊन चार्ट आहे ना, हा चार्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. बघा, सेकंड जो बी वाला आहे तो मी इथे एक्सप्लेन करतो. इथे जर वर पाहिलेत ना तुम्ही, इथे काही ॲरोज आहेत. इथे
हा एक डाऊन ॲरो आहे, हा डाऊन ॲरो आहे आणि हा एक अपचा ॲरो आहे. तर ह्या अपच्या ॲरोला म्हणतात ड्रिल अप आणि त्या डाऊनच्या ॲरोला म्हणतात ड्रिल डाऊन. अपच्या ॲरोला आपण म्हणणार आहे ड्रिल अप, ड्रिल डाऊन. मी पहिल्यांदा प्रोसेस करून दाखवतो, मग तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल, मग मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे, पहा इथे एक्स ॲक्सिसला पहा तुम्ही 16, 17, 18, 19 आहे. Q1, Q2, Q3, Q4. January, February, March, April up to December. डेट आहे 1 to 30 पर्यंत. ड्रिल लावून संपलेला आहे. परत ड्रिल अप. मंथ, क्वार्टर, इयर. ड्रिल अप संपलेला आहे. बघा, ड्रिल डाऊन, ड्रिल अप. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे 16, 17, 18 इयर बाय इयर पाहताय, जर तुम्हाला क्वार्टर वाईज पाहायचं असेल, एव्हरी इयरच्या फर्स्ट क्वार्टरमध्ये काय होतो त्याचं ॲग्रिगेशन, एव्हरी इयरच्या सेकंड क्वार्टरमध्ये काय होतो त्याचं ॲग्रिगेशन, एव्हरी इयरच्या थर्ड क्वार्टरमध्ये आणि एव्हरी इयरच्या फोर्थ क्वार्टरमध्ये. जर तुम्हाला मंथमध्ये जायचं असेल तर परत ड्रिल डाऊन करा. तर एव्हरी इयरच्या जानेवारी मंथमध्ये काय सीन आहे त्याचं ॲग्रिगेशन, ॲग्रिगेशन म्हणजे समेशन. आता इथं वाय ॲक्सिसला आपण प्रॉफिट पाहतोय ना, इथे जर क्लिक केला तर सध्या इथं सम घेतोय आपण. सम म्हणजे काय, जेवढे 4 इयर आहेत त्या 4 इयरचा जो जानेवारी मंथ आहे त्यांची ॲडिशन घेतोय आपण. नंतर 4 इयरच्या फेब्रुवारी मंथचे ॲडिशन. तर हे मंथ वाईज काय आपल्याला सीन आहे. आणि जर डेट वाईज पाहिजे तर परत ड्रिल डाऊन. हा कन्सेप्ट तुम्हाला कुठे येईल, जिथे हायरार्की असेल. हायरार्की म्हणजे बघा, इथे तुम्ही एक्स ॲक्सिसला पाहिलं असेल तर इथे हायरार्की आहे. हायरार्की म्हणजे काय, डेच्या वर मंथ आहे, मंथच्या वर क्वार्टर आहे, क्वार्टरच्या वर इयर आहे. अशी जी हायरार्की असते स्टेप बाय स्टेप, तर त्या केसमध्ये ड्रिल डाऊन कन्सेप्ट अप्लाय करता येतो. ओके, जिथे हायरार्की आहे त्या केसमध्ये, आता मी ह्याला जर राईट क्लिक करत असेल, इथे पाहिलं तर बघा डेट हायरार्की आहे. हायरार्कीचा अर्थ काय, इयरच्या खाली क्वार्टर आहेत, क्वार्टरच्या. आता मी ह्यातून डे डिलीट करू शकतो बरं का, मला डे नको आहे ना, डे पण डिलीट करेन मी, मंथ पण डिलीट करेन. आता मी ड्रिल डाऊन बघा काय करेन, क्वार्टर, कर्सर माझं कुठे गेला, क्वार्टर. ड्रिल डाऊन संपलेला आहे का, कारण क्वार्टर पर्यंत हायरार्की आहे माझ्याकडे, मंथ आणि डेट नाही आहे. जर मी इयर रिमूव्ह केला तर क्वार्टर जर रिमूव्ह केला तर इथे हायरार्की निघून जाईल तुमची. ड्रिल डाऊन ड्रिल अपची कन्सेप्ट निघून जातील. तर ड्रिल डाऊन आणि ड्रिल अप हे लाईन चार्टलाच नाही, सर्व ठिकाणी अप्लाय होतं. सर्व ठिकाणी जिथे जिथे तुम्ही डेट वापराल तिथे तुम्हाला हे ऑप्शन. आता सध्या मी कंट्रोल झेड करून पाहूया आपण. तर ही हायरार्की आहे. जर हायरार्की दिसत नसेल डेटमध्ये तर तुम्ही ते काय करा, क्लिक करा आणि त्या हायरार्कीवर क्लिक करा. जर तुम्हाला असा ऑर्डर डेट दिसत असेल अशा पद्धतीने तर तुम्ही काय करा, क्लिक करून हायरार्कीवर क्लिक करा, म्हणजे ती हायरार्की तयार होईल. मग जेणेकरून तुम्ही काय कराल, इथे ड्रिल डाऊन कन्सेप्ट यूज करू शकाल. ठीक आहे, समजलं सर्वांना ड्रिल डाऊनची कन्सेप्ट? यस सर. हो, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. एरिया चार्ट. हा बोला सर. तुम्ही ते ऑप्शन्स आणले होते आता, सम, एव्हरेज, ते कुठून आले होते? बघ, जो वाय ऍक्सिस आहे ना, ओके, वाय ऍक्सिसला इथे ॲरो आहे, ड्रॉप डाऊन आहे. हां हां, ह्याच्यावर क्लिक केलास की तर ऑप्शन्स येतात. ओके ओके ओके. जे न्यूमरिकल व्हॅल्यूवर आपण ऑपरेशन करू शकतो. मीन, ॲव्हरेज, म्हणजे मीन म्हणजेच ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि टेक्स्टवर सुद्धा काउंट अप्लाय करू शकतो आपण आणि नंबरवर काउंट करू शकतो. तर हे मोस्टली वाय ऍक्सिसलाच असतात ॲग्रिगेशन. ओके.
पुढे जाऊया आपण एरिया चार्टकडे. मी पहा लाईन चार्ट सांगताना एक मी तुम्हाला शेडेड एरिया ऑप्शन तुम्हाला नंतर सांगेन असं बोललो होतो. तोच हा पॉइंट आहे एरिया चार्ट. एरिया चार्ट काही नाही आहे, लाईन चार्टच आहे. फक्त लाईनच्या खालचा एरिया त्यांनी फिल केलेला आहे म्हणून ह्याला एरिया चार्ट म्हटलं जातं. मी तुम्हाला इथं लाईन चार्ट आणि हे दोन्ही सुद्धा एकाच सोबत प्लॉट करून दाखवतो. आता इथं डेट घेतलेले आहे, ठीक आहे. तर आपण सुद्धा घेऊया लाईन चार्ट. ऑर्डर डेट फॉर इन एक्स ॲक्सिस. एक सेकंड. हा जो आहे सेल आहे, सेल बाय इयर अँड रिजन आहे. तर सेल आपण घेऊया वाय ॲक्सिस मध्ये आणि लेजन मध्ये त्याने घेतलेला आहे रिजन. तर आपण घेऊया लेजन मध्ये रिजन. पहा सेम चार्ट आहे, फक्त तो एरिया फिल केलेला आहे म्हणून ह्याला म्हणलं जातं एरिया चार्ट. एरियाला इंटरप्रिटेशन कसं द्यायचं असतं, ज्याचा एरिया मॅक्झिमम फिल झालेला आहे त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम. ठीक आहे, ज्या लाईनचा एरिया मॅक्झिमम फिल आहे ती व्हॅल्यू मॅक्झिमम. लाईन चार्टचा ॲडव्हान्स पार्ट. आता ह्याच लाईन चार्ट मध्ये एक ऑप्शन होता शेडेड, कुठे शेड एरिया. ठीक आहे, तोच आहे ना एरिया चार्टच आहे ना. यस सर. करेक्ट. तर हा लाईन मधून तुम्ही क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला साईडला इथे एरिया चार्ट दिलेला आहे, सेपरेटली प्लॉट करू शकता. आता ह्याचं इंटरप्रिटेशन सेम आहे. ट्रेंड पाहण्यासाठी ह्याचा उपयोग होतो मोस्टली. लाईन आणि एरिया मोस्टली ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण टाइम स्पेंड नाही करणार आहे. आपण थोडं पुढे मूव्ह करूया. लाईन वर्सेस कॉलम चार्ट. बघा इथे कॉलम चार्ट पण आहे आणि लाईन पण आहे. आपण प्लॉट करून मी तुम्हाला एक्सप्लेन करेन म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल. पहा इथे तुम्हाला भेटेल लाईन अँड कॉलम चार्ट. बघा तो सिम्बॉल पण तसाच आहे, एक लाईन आहे आणि कॉलम चार्ट आहे. सिम्पली क्लिक करा. साईज ऍडजस्टमेंट. आता इथं विचारलेलं एक्स ॲक्सिस, जिथे जिथे लाईन आलेला आहे सिक्वेन्स येणारच आहे, त्यामुळे इथे सिक्वेन्स घेणं कंपल्सरी आहे. आणि सिक्वेन्स माझ्याकडे आहे ऑर्डर डेट मध्ये म्हणून मी एक्स ॲक्सिसला ऑर्डर डेट घेत आहे. आता दोन व्हॅल्यू विचारत आहे, एक तर कॉलम साठी वाय ॲक्सिस आणि लाईन साठी वाय ॲक्सिस. लाईन आणि कॉलम दोन आहेत ना, दोघांना कंबाईन केलेलं आहे. तर मी कॉलम साठी काय करतो, कॉलम साठी मी सेल प्रोव्हाइड करतो आणि लाईन साठी बघा इथे कॉलम आलेले आहेत सेल प्रमाणे. आणि प्रॉफिट साठी काय करतो, वायला प्रॉफिटला मी लाईन मध्ये ड्रॉप करतो. तर ह्याचं इंटरप्रिटेशन खूप सोपं आहे. 2016 मध्ये आता मी काय करेन, सध्या याला ना डेटा लेबल ऑन करतो. ठीक आहे, बघा 48 मिलियन माझा सेल होता, तिथे 50,000 मला प्रॉफिट झालेला आहे. 0.47 मिलियन माझा सेल होता, तिथे 62 मला 1000 प्रॉफिट झालेला आहे. कम्पॅरेटिव्ह तुम्ही पाहू शकता अप टू 2019 पर्यंत. म्हणजे दोन ऍक्सिस आपण सायमल्टेनियसली एकाच ग्राफवर प्लॉट करत आहे, कॉलम आणि लाईन चार्ट मध्ये. तर मी प्रेफर करेन की सेल आणि प्रॉफिट मध्ये हा मला ग्राफ बेटर दिसतो की तुमचा सेल किती आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे. हा ग्राफ चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. कोण आहे बोला. सर आपण सेल्स अँड प्रॉफिट मध्ये डिफरन्स शो करू शकतो का त्याच्यात? हा, आता हे जे आहे ना हा पूर्णपणे जातो डेटा ट्रान्सफॉर्म मध्ये. म्हणजे ह्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल ना. आता सध्या आपण कॅल्क्युलेशन काहीच करत नाही, आपण आहे ते ऑलरेडी जे आपल्याकडे व्हेरिएबल आहेत त्यांचा यूज करतो. आपल्याला काय करायला लागेल, कॅल्क्युलेशन क्रिएट करावं लागेल. काय कॅल्क्युलेशन क्रिएट करावं लागेल, इथे ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जावं लागेल तुम्हाला.
ठीक आहे, काहीतरी एरर आलेला आहे, मी सॉल्व्ह करेन. तर इथे एक ऍड कॉलम म्हणून ऑप्शन आहे. इथे तुम्ही जेव्हा कॉलम ऍड कराल ना तेव्हा सेल मायनस प्रॉफिट केला की अजून एक कॉलम क्रिएट होईल. डेटा सोर्स नॉट फोन, डेटा परत मला लोड करावा लागेल त्यासाठी. ठीक आहे, सध्या टेम्पररी समजून घ्या. मला अजून एक कॉलम ऍड करावा लागेल ज्याच्यामध्ये मी सेल मायनस प्रॉफिट करेन आणि एक नवीन कॉलम क्रिएट करेन. त्याला मी डिफरन्स असं नाव देईन आणि तो डिफरन्स मी नंतर प्लॉटिंगसाठी वापरू शकतो. ठीक आहे, सध्या तरी नाही वापरू शकत मी. कॅन्सल. ठीक आहे, आता इथे डेट आला म्हणजे हायरार्की आली, कारण की डेट हा आपला हायरार्की मध्ये ऑलरेडी. म्हणजे ड्रिल डाऊन कन्सेप्ट, क्वार्टर, मंथ आणि डेट. ड्रिल अप, ड्रिल अप, ड्रिल अप. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन काय असू शकतात. तुम्ही बार कलर चेंज करू शकता. जे लाईनचे कस्टमायझेशन आहे ते तर असणारच आहेत. तुम्ही लाईनचा कलर चेंज करू शकता, लाईनचा टाईप चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता. आता इथे पहा, आता इथं एरर का आलेला आहे, कारण की प्रॉपर मॅचिंग झालेलं नाहीये. तुम्ही ह्याची जी सायझिंग आहे ती थोडी मोठी करा किंवा लेजेंडची साईज आहे ती थोडी कमी करा. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, कॉलम आणि लाईन दोन वेगवेगळे ऑप्शन आलेले आहेत. कॉलमसाठी कस्टमायझेशन कॉलममध्ये ऑप्शनमध्ये, लाईनसाठी कस्टमायझेशन लाईनमध्ये. लाईनमध्ये आपण आता पाहिलेलं आहे तेच आहेत, मी परत त्याच्यामध्ये आज जाणार नाहीये. कॉलममध्ये हवं असेल तर तुम्ही पाहू शकता. कॉलम चार्टमध्ये जे जे आपण पाहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. बॉर्डर आहे, बॉर्डरसाठी कलर सुद्धा असेल याच्यामध्ये आणि इंडिव्हिज्युअली किंवा ऑल कलर एकत्र तुम्ही चेंज करू शकता जशा पद्धतीने तुम्हाला हवाय त्या पद्धतीने. ऑलचा कलर चेंज केला तरी काय प्रॉब्लेम नाही. हे 16 बदललेलं आहे आपण. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा कॉलम आणि लाईन चार्ट आहे. बघा, लाईन रिलेटेड हे 4 ऑप्शन होते. म्हणजे एक लाईन चार्ट जर तुम्ही लर्न केला तर त्या रिलेटेड तुम्हाला ड्रिल डाऊन कन्सेप्ट सुद्धा यायला हवी, एरिया चार्ट सुद्धा यायला हवा आणि लाईन वर्सेस कॉलम चार्ट. हे 4 पॉईंट तुम्हाला आलेच पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट कडे आपण मूव्ह करूया आता. ट्री मॅप. ठीक आहे, थोडं ऑब्झर्व करा, तुम्हाला काय समजतं का पहा, आणि जर काही समजत असेल तर मला सांगा, देन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सर ट्री मॅप मी डेली PNL बघतो आपण शेअर मार्केटचा, त्यावरती यूज केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नाही का, याच्यामध्ये पर्टिक्युलर रिजन, पर्टिक्युलर सेक्टर, सब कॅटेगरीचं नाही का सब रिजन दिलेलं आहे. टेक्नॉलॉजीच्या कॉलम मध्ये ईस्ट वेस्ट सेंट्रल, ऑफिस सप्लाय मध्ये ईस्ट वेस्ट सेंट्रल. बर, ठीक आहे. जस्ट लाईक अ ट्रिप, आपला फॅमिली ट्रिप टाईप. अजून कोण एक्सप्लेन करेल का? बाई, इथं नवीन चार्ट काढलेला आहे मी. हा जुनावाला आहे तो रिमूव्ह करतो मी. बेसिकली कन्सिडरिंग टेक्नॉलॉजी एक मेन डोमेन, त्याच्या इंटरनल ह्याच्यात काय काय कॅटेगरीज इन्क्लूड होऊ शकतात ते त्या पर्टिक्युलर कलरनी हे करून डिस्प्ले केले.
दाखवते. ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक दाखवतो. आता पहा, किंवा हे रिजन नसताना फक्त ह्याला इंटरप्रिटेशन करा, सिंगल इंटरप्रिटेशन द्या, मग आपण डिटेलमध्ये बघूया. तुम्हाला असं वाटतं का की जी व्हॅल्यू मॅक्झिमम आहे त्याचा स्क्वेअर मोठा आहे? हो. येस. ओके. आणि हे जे स्क्वेअरचे अरेंजमेंट आहे, टॉप लेफ्ट कॉर्नर पासून बॉटम राईट कॉर्नर पर्यंत डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज झाले असं वाटत नाही का? येस. करेक्ट. आता काही जणांनी आन्सर दिलेलं होतं त्याचं, पण प्रत्येक जणांना स्टॉक मार्केट रिलेटेड आयडिया असेल याची गॅरंटी नाही, म्हणून आपण परत एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर इथे पहा, फोन हा मॅक्झिमम सेलिंग आयटम आहे आणि बॉटमला इथे आता तो लेबल दिसत नाही आपल्याला, हा मिनिमम सेलिंग आयटम आहे. कोणता आहे? फास्टनर्स. चेअर सेकंड आहे, इकडे कॉपियर्स आहे, फर्निचर. आता हा हा आहे पूर्ण एकच ग्राफ. आता ह्याच्यामध्ये मी काय करेन, मी सब कॅटेगरीच्या ऐवजी ना रिजन वापरेन. वेस्ट, ईस्ट, सेंट्रल आणि साऊथ. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता ह्या स्क्वेअर मध्ये मी डिटेलिंग करू शकतो. वेस्ट मध्ये एव्हरी सब कॅटेगरीमध्ये काय सीन आहे, ईस्ट मध्ये एव्हरी सब कॅटेगरीमध्ये काय सीन आहे, सेंट्रल मध्ये पण सब कॅटेगरी आणि साऊथ मध्ये पण सब कॅटेगरी. हे मी डिटेलिंग पाहू शकतो. सब कॅटेगरी पिक करा आणि डिटेल्स मध्ये ऍड करा. पर्टिक्युलरली त्या रिजन मध्ये परत एक ट्री मॅप इंडिव्हिज्युअली प्लॉट होईल. हा जो मेन ट्री आहे ह्याच्यामध्ये डिटेल्स अप्लाय केल्यानंतर प्रत्येक जो रिजन आहे त्याच्यामध्ये परत एकदा ट्री मॅप इंटरनली ऍड होईल. आणि हा तुम्ही पाहू शकता की हा वेस्ट रिजन मध्ये चेअरचा मॅक्झिमम सेल आहे, सेंट्रल मध्ये सुद्धा मॅक्झिमम चेअरचा सेल आहे, साऊथ मध्ये फोनचा मॅक्झिमम सेल आहे आणि ईस्ट मध्ये सुद्धा मॅक्झिमम सेल फोनचा आहे. म्हणजे ट्री मध्ये सुद्धा तुम्ही ट्री ऍड करू शकता, नेस्टेड ट्री. ट्री मध्ये ट्री. ठीक आहे. सब हे डिटेल्स मध्ये येतील. डिटेल्स जर तुम्ही रिमूव्ह केलात तर सिंपल ऍज इट इज तुमचा ट्री मॅप क्रिएट होईल. हा, बोला, कोणाला काय डाऊट आहे? नाही. ठीक आहे. मग तुम्ही सिंपल ट्री काढायचं असेल तर तुम्ही कोणताही एक कॅटेगरिकल व्हॅल्यू घ्या, म्हणजे क्वालिटेटिव्ह. मी रिजन घेतलेला आहे, तुम्ही हा कॅटेगरी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण मी व्हॅल्यूज मध्ये सेल घेतलेला आहे. सेलच्या बेसिसवर हे तुमचे स्क्वेअर डिफाईन होत आहेत, त्याची साईज डिफाईन होत आहे सेलच्या बेसिसवर. तुम्ही सेलच्या ऐवजी जर प्रॉफिट घेतलात तर प्रॉफिटच्या बेसवर डिफाईन होईल. ठीक आहे. कॅटेगरी आहे. जर तुम्हाला स्टेट हवा असेल तर स्टेट घ्या. जेवढे स्टेट्स आहेत, कॅलिफोर्निया हा टॉपला आहे, न्यूयॉर्क सेकंड आहे, अशा पद्धतीने इथे अरेंजमेंट, वॉशिंग्टन अशा पद्धतीने अरेंजमेंट आहे. स्टेट आहे. स्टेटच्या ऐवजी मी सपोज सिटी घेत आहे. सिटीमध्ये सुद्धा कॅटेगरी ऍड करू शकतो, न्यूयॉर्क सिटी, लॉस एंजलिस आणि हे छोटे छोटे. आता इथे सिटी भरपूर आहेत त्याच्यामुळे हा व्यवस्थित ग्राफ दिसणार नाही. तर ते आपल्याला ठरवायचं आहे की कोणती कॅटेगरी आपण ट्री मॅप मध्ये दाखवू शकतो. जे 5, 6, 1, 10 पर्यंत जरी असतील तर त्या गोष्टी आपण शो करू शकतो. तर मी सिटी रिमूव्ह करेन आणि ह्या केसमध्ये मी घेईन रिजन. आणि रिजन मध्ये सुद्धा मला काही डेप्थ हवा असेल तर मी कॅटेगरी घेऊया. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी कॅटेगरी ऍड करू शकतो. ठीक आहे. सिंपल आहे. फॉर्मॅटिंग, लेजंड आणि कलर. कोणत्या बॉक्सचा कलर, कोणत्या स्क्वेअरचा कलर तुम्हाला बदलायचा आहे तो तुम्ही पाहू शकता, चेंज करू शकता.
खूपच विचित्र दिसतात. ठीक, अशा पद्धतीने तुम्ही कलर चेंज करू शकता. हे लेआउट म्हणजे इथे बघा, हे जे डिस्टन्स आहेत ना, हे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे काही करायची गरज नाहीये. हे टाईल मेथड काही दिलेलं आहे, तुम्ही यूज करा टाईल मेथड. अशा पद्धतीने काही टाईल्स मेथड दिलेले आहेत त्यांनी, यूज करण्याचा प्रयत्न करा. हे स्पेस बिटवीन ऑल नोड्स आहे. जर तुम्हाला स्पेस बिटवीन ग्रुप हवा असेल तर असा स्पेस तुम्ही देऊ शकता. जो मेन ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये. हा झाला लेआउट रिलेटेड. लेआउटची तुम्हाला असेच भेटतील. लेआउटमध्ये तुम्ही साईज कमी करणे, पॅडिंग करणे, ह्या रिलेटेड लेआउट तुम्हाला भेटेल. डेटा लेबल, ऑब्विसली हे जे तुमचे डेटा पॉईंट्स आलेले आहेत ते डेटा लेबल आहेत. ऑन ऑफ. आणि कॅटेगरी म्हणजे जे नेम्स आले होते टेक्नॉलॉजी वगैरे, हे कॅटेगरी लेबल. आणि ह्यांना सुद्धा कस्टमायझेशन दिलेलं आहे. बोल्ड, कलर, अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करा. बघा आपण काय काय पाहत आले बा. पॉईंट 2 मध्ये परत आपण जाऊया. लाईन चार्ट, ड्रिल डाऊन लाईन चार्ट, एरिया चार्ट. एरियामध्ये सुद्धा ड्रिल डाऊन कन्सेप्ट आहे. लाईन वर्सेस कॉलम चार्ट, ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रिल डाऊन कन्सेप्ट आहे. ट्री मॅप. आणि आता नेक्स्ट आहे तो वॉटरफॉल चार्ट. वॉटरफॉल आपल्याला माहित आहे, त्याप्रमाणे चार्ट दिसतो म्हणून ह्या चार्टचं नाव आहे वॉटरफॉल. कुठे पहा वॉटरफॉल चार्ट, कुठे दिसतो तुम्हाला? आहे ते वॉटरफॉल चार्ट. एमटी चार्ट आहे. ह्याचा यूज कुठे होतो आणि तुम्ही मला आन्सर सांगायचा आहे. मी काही क्वेश्चन विचारेन तुम्हाला, मी आधी प्लॉट क्रिएट करेन आणि मग तुम्ही मला आन्सर करायचं. कॅटेगरीमध्ये आपण घेऊया रिजन आणि व्हॅल्यूज मध्ये घेऊ आपण वाय ॲक्सिस मध्ये सेल. मी डेटा लेबल ऑन करत आहे. ते ऑन केल्यानंतर बघा डेटा लेबल एक मिनिट होल्ड करा, काहीतरी बिघडलेलं आहे. वॉटरफॉल चार्ट करेक्ट येते पण डेटा लेबल व्यवस्थित येत नाही त्याचे. टॉपिकच्या ऐवजी सिलेक्ट घेऊन पाहूया. ठीक आहे. हा चार्ट व्यवस्थित दाखवत नाही ऍक्च्युली. हे चार्टमध्ये काय यायला हवं मी अपेक्षित तुम्हाला सांगतो. ही क्युम्युलेटिव्ह सम आहे. टेक्नॉलॉजी, एक मिनिट,
हा, ह्याच्यामध्ये काय येणं अपेक्षित आहे तुम्हाला मी सांगतो. इथे चार्ट व्यवस्थित दिसत नाही, मे बी माझा डेटा रॉंग असेल म्हणून. ही क्युम्युलेटिव्ह सम आहे. 2016 नंतर 2017 मध्ये 16 आणि 17चा जो ऍडिशन आहे ती इथे शो होते. नंतर 16, 17, 18ची ऍडिशन आहे ती इथे शो होते. म्हणजे जर 18 मध्ये प्रॉफिट झाला असेल तर तो ग्रीन मध्ये शो होईल, आणि जर रेड झाला असेल, लॉस झाला असेल तर तिथे डाऊन मध्ये शो होईल. हा ग्राफ आपण जरा नंतर पाहूया, कारण की डेटा मॅच होत नाही, डेटा लेबल्स मॅच होत नाहीत, ह्याचे काहीतरी डाऊट किंवा प्रॉब्लेमॅटिक असू शकतो ह्याच्यामध्ये. तर मी हा ग्राफ मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन. हा, ह्या पद्धतीनं हा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हवा. तरी पण आपण ह्याला उद्या पाहूया. ठीक आहे, स्किप करूया आपण. नेक्स्ट आहे स्कॅटर प्लॉट. बघा, मी परत एकदा प्ले करेन. 16, 17, 18, 19 म्हणजे इयर बाय इयर हे जे सगळे सर्व सब कॅटेगरीज आहेत, हे जे सर्व सब कॅटेगरीज आहेत त्यांचा जो सेल आहे किंवा प्रॉफिट आहे, आता सध्या प्रॉफिट आहे वाय ऍक्सिसला, तो जो प्रॉफिट आहे तो कसा मूव्ह होत आहे हे तुम्ही स्कॅटर प्लॉट मध्ये पाहू शकता. सपोज मला फोन्स रिलेटेड पाहायचं आहे, तर तुम्ही काय करा, फोनवर क्लिक करा, तर तुम्हाला दिसेल की त्याची मुवमेंट कशी झालेली आहे. 16, 17, 18, 19. जर तुम्हाला ह्या रिलेटेड पाहायचं आहे तर ह्याची ग्रोथ कशी झालेली आहे तुम्हाला दिसेल इथे. जर तुम्हाला ॲक्सेसरीज पाहिजे आहे तर ह्याची ग्रोथ तुम्हाला दिसेल, अशी ग्रोथ याची झालेली आहे. ओके, हे कॉपीयरची ग्रोथ पाहिजे असेल तर कॉपीयर्स तुमचा अशा पद्धतीने ग्रोथ झालेली तुम्हाला कॉपीयरची दिसेल. ठीक आहे, आता हा ग्राफ कसा काढायचा, ह्याच्यासाठी तुम्हाला 2 व्हेरिएबल लागतील आणि दोन्ही सुद्धा क्वांटिटेटिव्ह डेटा लागेल. म्हणजे एक्स ऍक्सिस सुद्धा काउंट करता आला पाहिजे, वाय ऍक्सिस सुद्धा काउंट करता आला पाहिजे. दोन्ही सुद्धा तुम्हाला क्वांटिटेटिव्ह डेटा पाहिजे. ठीक आहे, आता पहा आपण प्लॉट करूया. स्कॅटर प्लॉट इथे आहे माझ्याकडे ऑप्शन. सुरुवातीला आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपण पास करूया. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. मी एक्स ऍक्सिसला घेत आहे ऑर्डर डेट, कारण की तिथे लाईन वगैरे शो होत आहे, ह्याचा अर्थ तिथे थोडा सिक्वेन्स लागेल, म्हणून मी इथे घेत आहे ऑर्डर डेट. वाय ऍक्सिसला आपण घेऊया सेल. बघा इथेपर्यंत आलेला आहे. सॉरी, वाय ऍक्सिसला आहे प्रॉफिट. सर व्हॉइस मध्ये ब्रेक येते. एक मिनिट परत रिजॉईन करतो मी. आता क्लिअर आहे का व्हॉइस? यस सर. ओके, ठीक आहे. तर आपण कुठे होतो, तर बघा 2 ऍक्सिस लागतात. मी परत एकदा तुम्हाला दाखवतो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आपण सेल आणि प्रॉफिटला चूज करूया. मी सपोज एक्स ऍक्सिसला सेल घेत आहे आणि वाय ऍक्सिसला मी प्रॉफिट घेत आहे. हे 2 माझे क्वांटिटेटिव्ह डेटा झालेले आहे. आता हा जो पॉईंट आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस झाल्यानंतर मला इथे मला काय प्लॉट करायचं हे मला डिसाईड करायचं आहे. आता इथे मला एकच डॉट आहे, तर मला इथे काय प्लॉट करायचे. इथे मी सब कॅटेगरी प्लॉट करू शकतो, मी कॅटेगरी प्लॉट करू शकतो, मी रिजन प्लॉट करू शकतो. जर तुम्ही रिजनला पिक करून जर इथे व्हॅल्यूज मध्ये ड्रॉप केलात तर एकूण 4 रिजन आहेत आपले. तर हे 4 रिजन तुम्हाला शो होतील. ठीक आहे, म्हणजे 4 डेटा पॉईंट. जर तुम्ही कॅटेगरी घेतलात तर कॅटेगरीमध्ये 3 आहेत, तर एकूण तुम्हाला इथे 3 सर्कल भेटतील.
ठीक आहे. एकूण तुम्हाला किती भेटतील सर्कल? इथे 3 सर्कल भेटतील जर तुम्ही कॅटेगरी पिक केला तर. चेंजेस होत नाहीत, होतील चेंजेस ते. सब कॅटेगरी घेतला तर 14 आहेत, तर तुम्हाला 14 डॉट भेटतील इथे. हँग झाला काय? वेट करा जरा. काय प्रॉब्लेम येतोय? ठीक आहे, आपण इथे लेजंड मध्ये टाकून घेऊया आपण सध्या तरी. सध्या काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे मला वाटतं सेशन आपल्याला थांबवावं लागेल इथे. ठीक आहे, कारण की सब कॅटेगरी तो घेतच नाहीये. ठीक आहे, आपण रिजनवर चालूया. हा एक प्लॉट पाहूया आणि आपण थांबूया, कारण की काही व्हिज्युअल्स प्लॉट होत नाहीत माझ्याकडून, पाहावं लागेल मला. तर हे 4 रिजन आहेत. 4 रिजनला आपण प्ले ऍक्सेस करू शकतो. एक्स ऍक्सिसला सेल घेतलेला आहे, वाय ऍक्सिसला प्रॉफिट घेतलेला आहे आणि 4 रिजन प्लॉट केलेला आहे. जर ह्याला प्ले ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला खाली इथे दिलेलं आहे प्ले ऍक्सेस. तुम्ही सिम्पली प्ले ऍक्सेससाठी ऑर्डर डेटला पिक करून ते प्ले ऍक्सेसमध्ये ऍड करा. इथे तुम्ही प्ले ऍक्सेसला पाहू शकता. आता प्ले ऍक्सेस जर पाहिलं तर इथे डेट आलेले आहे. आपण ह्याला हायरार्कीमध्ये क्लिअर हे करून घेऊया. हायरार्कीमध्ये क्रिएट केल्यानंतर इथे बघा डेट आलेले आहेत, 19 डेट आलेला आहे, कारण की फक्त इयरच घेतलेला आहे. साईज बघा, बबलची जी साईज आहे ती सर्वांची साईज सेम आहे. जर बबलची साईज जर मोठी हवी असेल तर तुम्ही सेलच्या बेसिसवर किंवा प्रॉफिटच्या बेसिसवर त्याची साईज डिसाईड करू शकता. सध्या मी सेलच्या बेसिसवर त्या बबलची जी साईज आहे ना ती डिसाईड करेन. ठीक आहे, काय केलेलं आहे बघा, म्हणजे इथून तुम्हाला समजेल की इयर बाय इयर हा जो पॉइंट आहे तो कसा मूव्ह झालेला आहे. मी आता कलर कोडिंग करतो इथे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. परत प्रॉब्लेम. ठीक आहे, तर काय करूया, आपण सेशन थांबूया आज, कारण की माझ्या पॉवर बीआयला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटायला लागलेला आहे. मला परत तो अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करावा लागेल. ठीक आहे, कारण मी जी प्रोसेस ती प्रोसेस तुम्ही करून बघा, नक्की प्लॉट होईल तो. पण माझ्यामध्ये काहीतरी इश्यू झालेला आहे. ठीक आहे, ओके सर. हा, सध्या तुम्ही काय करा, प्रयत्न केला मी, होतोय सर थोडं. ते 3 डॉट आलते कॅटेगरीला माझ्या. हो, तुमच्यामध्ये होत आहे पण माझ्यामध्ये होत नाहीये. मे बी माझ्या पॉवर बीला काहीतरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आता मी जे जे पॉईंट केलेत ना इथे रिजनचे, इथे सब कॅटेगरी वगैरे, हे सगळे पॉईंट अप्लाय होतात, पण सध्या हे माझ्यामध्ये अप्लाय होत नाहीत. मे बी माझा काही पॉवर बीआयचा इश्यू असू शकतो. ठीक आहे, तर सध्या आपण काय करूया, लाईन चार्ट, ड्रिल डाऊन लाईन चार्ट, एरिया चार्ट, लाईन वर्सेस कॉलम चार्ट आणि ट्री मॅप, हे 5 जे आपण पाहिलेले आहेत इथेपर्यंत आपण कन्सिडर करून आज आपण सेशन थांबूया. जे मी वॉटरफॉल चार्ट आणि स्कॅटर प्लॉट चार्ट मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो ते तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पीसी मध्ये ड्रॉ होतील. झालेत का कोणाच्या पीसी मध्ये ड्रॉ? ट्राय करून बघू सर रात्री. ठीक आहे, ट्राय करून बघा. ओके, आणि उद्याच्या सेशन मध्ये आपण परत ह्याला कंटिन्यू करूया. ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके सर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर, थँक्यू. थँक्यू सो मच सर. या, गुड नाईट सर. गुड नाईट.